नमस्कार सर्वांना. स्पर्धा परीक्षेसाठी मराठी व्याकरण हा अत्यंत उपयुक्त असा विषय आहे. या विषयामधील वर्णमाला हा पहिला चॅप्टर आहे. तरी या चॅप्टरवरती हमखास 3-4 प्रश्न येत राहतात. तरी आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा. आपण नक्की 5 प्रश्नांचा आपल्याला फायदा होईल. पहिला प्रश्न आहे, 2 विजातीय स्वर एकत्र येऊन एक डॅश डॅश निर्माण होते. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संयुक्त स्वर. प्रश्न क्रमांक 2, श आणि न्य या कोणत्या व्यंजने म्हणून ओळखले जातात? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, संयुक्त व्यंजन. प्रश्न क्रमांक 3, अनुनासिकांना डॅश डॅश असेही म्हणतात. याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी, परस्वर्ण. प्रश्न क्रमांक 4, य, र, ल, व हे डॅश डॅश आहेत. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अर्धस्वर. प्रश्न क्रमांक 5, संयुक्त स्वर म्हणजे 2 स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 6, ध्वनीच्या चिन्हांना डॅश डॅश असे म्हणतात. ध्वनीच्या चिन्हांना पर्याय क्रमांक ए, अक्षरे असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 7, मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 25. प्रश्न क्रमांक 8, मराठी वर्णमालेत एकूण वर्ण डॅश डॅश आहेत. तर मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण आहेत. प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, क आणि ग. प्रश्न क्रमांक 10, वाक्य म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. प्रश्न क्रमांक 11, विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कंठ आहे. प्रश्न क्रमांक 12, मराठी वर्णमालेत इंग्रजीमधून कोणते 2 स्वर आले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ॲ, ऑ. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी ह्रस्व स्वर कोणता? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, अ. प्रश्न क्रमांक 14, मूर्धन्य व्यंजनात न येणारे व्यंजन सांगा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, फ. प्रश्न क्रमांक 15, मराठी मूळ अक्षरात डॅश डॅश हे व्यंजन स्वतंत्र आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, र. तर अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण असेच व्हिडिओ आवडला असेल तर आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवू पुढच्या टॉपिकवरती.